असं माझं म्हणणं असं आहे की आता साधा प्रश्न आहे. सगळ्यांना दिसलंय की बीडमध्ये काय घडलंय. ठीक आहे, जवळपास 7 ते 8 पोलीस निलंबित होतात. हे गृह खात्याचं अपयश आहे. मी थेट गृह खात्यावर शब्द टाकते. नाही नाही, गृह खात्याचं जर काय आपण 7 ते 8 पोलीस आजपर्यंत बीडमध्ये जे काही हत्या झाल्या, जे तुम्ही महादेव मुंडेंपासून, बापू आंधळेंपासून, संतोष देशमुखांपासून, हे एक दिवसात घडलेलं नाही. हा जुना बॅकलॉग आहे. ठीक आहे, 2014 ते 2019 बीजेपी सत्तेत आहे. 2019चा मधला 2.5 वर्षांचा कार्यकाळ सोडला तर पुन्हा बीजेपी सत्तेत आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राहिलेत. मधला 2.5 वर्षांचा काळ सोडला तर मग हे सगळं ज्या वेळेस घडत होतं त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे होते, हा पडलेला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की जो मुद्दा तुम्ही आज उभा करताय तो मुद्दा त्याच वेळी जेव्हा घडलं, बापू आंधळे प्रकरण असो, महादेव मुंडेंचं प्रकरण असो, ते प्रकरण त्याच वेळी का उचललं गेलं नाही. तिसरा मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही पोलिसांचे मुद्दे मांडले की हे पोलीस असे असे करतायत, हप्तेखोरी घेतायत, किंवा यांचे जुने जुने विषय जे होते ते समोर आले, मला असं म्हणायचंय की त्यासाठी संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतरचा हा टायमिंग का निवडला. अगोदरच जर आवाज उचलला गेला असता तर कदाचित काहीतरी वेगळं हाताशी आलं असतं. हे सगळं आत्ताच का घडलं, आणि आत्ता जरी घडलंय तर मग आता देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींवरती कसं ऍक्शन घेत आहेत. कारण प्रकरण घडल्यानंतर आता पुन्हा 2-3 जण, ते काय त्याच कासले, PSI कासले, तो जो निलंबित झालाय, तो पुन्हा आरोप करतोच हे घडलंय, ते घडलंय. म्हणजे अजूनही बीडचं पोलीस यंत्रणा, बीडची सरकारी यंत्रणा जी आहे ती आजही तेवढीच चर्चेत आहे. मग प्रश्न इथे तोच येतोय की गृह खातं काय करताय, इथे बीजेपीचे सत्तेत असलेले आमदार काय करत होते, आणि ते आत्ताच का बोलतात. तुम्ही बोलतात तसे अजून आता बाकी कोणी बोलत नाही, आता गप झाले सगळे. हे का घडतंय. हे पहा, याचं कारण असं आहे की हे जे घडत होतं ते एकटं परळीत घडत होतं.